नेरळ बाजारपेठेत अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवर गाड्या पार्क होत असतात. त्यात फेरीवाले, दुकानदार हे देखील रस्त्यावर ठाण मांडू लागल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणं देखील जिकरीचं झालंय. तर कायम रहदारी असलेल्या या भागात एखादी रुग्णवाहिका घेऊन जायची तर त्यासाठी किती वेळ लागेल याचा देखील नेम नाही. याबाबत नागरिकांनी ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तेव्हा नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी तात्काळ कारवाईची सूत्र हलवलीत. दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी नेरळ ग्रामपंचायतीने रस्त्यावरील दुकाने, ठेले हटवण्याची सूचना दिली. मात्र त्यानंतर तासाभरात ट्रॅक्टर आणून ठेले, दुकाने थेट जमा करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या कारवाईने फेरीवाल्यांची पळापळ झाली. मात्र नागरिकांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केले. अनेकांकडून या कारवाईचं कौतुक देखील केलं जात आहे. तर या कारवाईने काही वेळातच रस्ता मोकळा झालाय. ही कारवाई आता रोजच केली जाणार अशी माहिती ग्रामपंचायतीचे प्रशासक सुजित धनगर यांनी दिली. असं असलं तरी बाजारपेठेच्या रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क होणाऱ्या गाड्यांवर नेरळ ग्रामपंचायत व नेरळ पोलीस ठाणे संयुक्त कारवाई करणार का? रस्त्यावर विनापरवाना लागणाऱ्या हातगाड्यांचं काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.